Hello student, I am lecturer Deepak Ashok Davre from Jagruti Junior College, Department of Physics, Gadindas. Actually, we already started a topic, structure of atom and nuclei. In that topic, we already studied a different atomic model like red, like Dalton atomic model, Bohr's atomic model, Rutherford atomic model. We already studied different atomic model. Then we study energy relation. We also study the velocity relation also. Then we studied Rydberg's relation. That relation is also called wave number relation. That relation is also called the relation for wave number. After that, we focus on the nucleus. In that article, we already studied isotope, isotone, and isobar definition. We already studied isotone, isotope, and isobar definition. Now we have to study a binding energy and its formula and its curve. ओके, म्हणजे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे जे स्टडी केलं त्याची मी थोडक्यात रिव्हिजन तुम्हाला दिलेली आहे. आत्ताच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर आत्ताच्या लेक्चर मध्ये आपल्याला बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, बाइंडिंग एनर्जीचा असणारा फॉर्म्युला आणि बाइंडिंग एनर्जीचा कर्व आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. ओके, तर आता जरा सगळ्यांनी लक्ष द्या, इकडे जरा लक्ष द्या, महत्वाचं आर्टिकल आहे. तर बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं होतं, ते पण एकदा सांगतो मी. बाइंडिंग एनर्जी म्हणजे वेगळं काही नाही, तर जे न्यूक्लियस मध्ये कॉन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियस आहेत, म्हणजे न्यूक्लियसचे जे घटक आहेत त्यांना काय नाव दिलं होतं आपण, कॉन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसच्या घटकाला आपण काय म्हणू शकतो, कॉन्स्टिट्यूट ऑफ द न्यूक्लियस. म्हणजे प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात, कारण न्यूक्लियस मध्ये कोण कोण असतं बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग ज्या मिनिमम एनर्जीला आपण त्यातले प्रोटॉन सेपरेट करू शकतोय, न्यूट्रॉन सेपरेट करू शकतोय, त्या एनर्जीला आपण काय म्हणू शकतोय, बाइंडिंग एनर्जी. कळलं का? सो व्हॉट इज मीन बाय बाइंडिंग एनर्जी? इट इज अ मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी गिवन टू दी न्यूक्लियस. न्यूक्लियसला दिली जाणारी मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी आहे, ज्याच्यामुळे काय होणार आहे, ज्याच्यामुळे त्यातले न्यूक्लियॉन्स म्हणजे कोण, प्रोटॉनही असू शकतो तो किंवा न्यूट्रॉनही असू शकतो. कोणत्याही न्यूक्लियस मध्ये जे पार्टिकल आहेत त्याला काय म्हणायचं, न्यूक्लियॉन्स. त्यातले न्यूक्लियॉन्स काय करू शकतो आपण, सेपरेट करू शकतो. ज्या एनर्जीला ते सेपरेट होतात त्या एनर्जीला काय म्हणायचं बाळांनो, बाइंडिंग एनर्जी. कळालं मी काय सांगितलं ते बाळांनो? सो व्हॉट इज मीन बाय बाइंडिंग एनर्जी? इट इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी गिवन टू द न्यूक्लियस फॉर व्हिच न्यूक्लियॉन्स गेट सेपरेट. ज्याच्यामुळे न्यूक्लियॉन्स काय होणार आहेत बाळांनो, सेपरेट होणार आहे. कुणापासून, न्यूक्लियस पासून. त्या एनर्जीला काय म्हणायचं बाळांनो, बाइंडिंग एनर्जी. त्या एनर्जीला काय म्हणू शकतो आपण, बाइंडिंग एनर्जी म्हणू शकतो. ओके, मग बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायचा आहे. तर तो फॉर्म्युला स्टडी करायच्या आधी आपल्याला मास डिफेक्ट स्टडी करायचा. काय स्टडी करायचं बाळांनो आपल्याला, मास डिफेक्ट. डिफेक्ट म्हणजे काय, फरक. डिफेक्ट म्हणजे काय, फरक. फरक म्हणजे काय, चेंज, डिफरन्स. कळालं का मी काय सांगतोय? डिफेक्ट म्हणजे काय, फरक. म्हणजेच काय बाळांनो, चेंज. म्हणजेच तर आपण डिफरन्स पण म्हणू शकतो. एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण जर हेलियमचं मास बघितलं बाळांनो, हेलियमचं पिरियॉडिक टेबल मध्ये जर आपण हेलियमचं मास बघितलं तर ती किती आहे, साधारण 4.0026. किती सांगितलं बाळांनो मी, हेलियमचं मास. मास ऑफ द हेलियम किती आपल्याला दिसतंय, हेलियमचा मास किती आहे बाळांनो, ते लिहितो आहोत मी, 4.0026 हे हेलियमचं मास आहे. म्हणजे न्यूक्लियसचं, कुणाचं मास सांगतो मी, न्यूक्लियसचं. ओके, न्यूक्लियसचं मास किती आहे हेलियमचं, 4.0026. ॲटॉमिक मास युनिट मध्ये दिले. ही मास कशामध्ये काउंट करूया आपण, AMU म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट. कार्बन 12 च्या आयसोटोप पासून हे युनिट बनवलेलं आहे. प्रिव्हियस लेक्चर मध्ये मी हे डिस्कस केलेलं आहे तुमच्याशी. ओके, हे युनिट सायंटिस्टने तयार केलं, छोटे पार्टिकलचं मास मोजण्यासाठी तयार केलेलं युनिट आहे, ॲटॉमिक मास युनिट. ओके, मग पिरियॉडिक टेबल मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हेलियमच्या न्यूक्लियसची साइज, मास किती असतो, 4.0026 एवढा आहे, बरोबर. मग त्या हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये कोण कोण असणार आहे बाळांनो, दोन. त्या हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये कोण कोण असणार, त्या न्यूक्लियसच्यात कोण असणार, दोन प्रोटॉन असणार आणि दोन न्यूट्रॉन असणार, बरोबर ना. मग प्रोटॉनचं मास आपल्याला माहिती आहे किती असते, एका प्रोटॉनचं मास 1.0078 आणि न्यूट्रॉनचं हे फक्त नंबर उलटे होतात, म्हणजे किती, 1.0087. पण ह्या असे किती प्रोटॉन असणार आहेत, 1.0078. मासचे किती प्रोटॉन असणार आहेत, दोन, बरोबर ना, दोन असणार. आणि न्यूट्रॉन किती असणार, दोन. जर मी दोन प्रोटॉन ह्याला जर मल्टिप्लाय बाय 2 केलं आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं आणि त्यांच्या मासची जर मी ऍडिशन केली
तर ते मास किती येते माहिती बाळांनो, सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर मी सम केली तर ते मास मिळते बाळांनो 4.033. किती मिळते बाळांनो 4.033. म्हणजे इथे ऑब्झर्व होईल बाळांनो, हेलियमचं पूर्ण न्यूक्लियसचं जर मी मास बघितलं पूर्ण न्यूक्लियसचं तर ते किती मिळते 4.0026. आणि जर मी त्याच्यातले प्रोटॉन, दोन प्रोटॉनचं मास जर मी सेपरेट कॅल्क्युलेट केलं आणि दोन न्यूट्रॉनचं मास मी सेपरेट कॅल्क्युलेट केलं आणि त्यांची जर मी बेरीज केली तर ते मास किती मिळते 4.033. म्हणजे हे दोन्ही मास सेम मिळतात का वेगवेगळे मिळतात बाळांनो? कारण आपल्याला माहिती आहे प्रोटॉनचा मास किती असणार आहे 1.0078 ॲटॉमिक मास आणि न्यूट्रॉनचा मास किती असणार आहे 1.0087 ॲटॉमिक मास. बरोबर ना? मग ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे हेलियम मध्ये दोन प्रोटॉन असणार आहेत, दोन न्यूट्रॉन असणार आहेत. मग हे दोनदा ऍड केलं आणि हे दोनदा ऍड केलं तर किती मिळते बाळांनो? साधारण 4.033 हे मास मिळते. मग तो न्यूक्लियसचा मास मोजल्यावर ते मास कमी येते आणि जर त्याचं सेपरेट कॉन्स्टिट्यूट जर घेऊन मी मास कॅल्क्युलेट केलं तर ते मास जास्त येते. आणि ह्या दोन मासच्या थोडंसं मास डिफरन्स झालं बघा. इथं किती आलं बघा 4.0026. बरोबर ना? हे न्यूक्लियसचं मास आहे. हे कुणाचं मास आहे? न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियस मध्ये कॉन्स्टिट्यूटची जर मी बेरीज केली, कॉन्स्टिट्यूट म्हणजे कोण? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, तर त्याची किती बेरीज मला जास्त मिळते प्रीवियस पेक्षा. कळलं का? परत एकदा मी रिपीट करतो बघा, महत्त्वाचं वाक्य आहे. परत एकदा मी रिपीट करतो बघा. दिस इज द मास ऑफ हेलियम ॲटम. ओके? आणि हे कुणाचा मास आहे बाळांनो? दिस इज द मास ऑफ सम ऑफ कॉन्स्टिट्यूट ऑफ द हेलियम ॲटम न्यूक्लियस. सम ऑफ कॉन्स्टिट्यूट ऑफ द हेलियम ॲटम न्यूक्लियस. म्हणजे हेलियम ॲटम मध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर मी बेरीज केली तर ती किती मिळते बाळांनो? 4.033 एवढी मिळते. म्हणजेच कॉन्स्टिट्यूटची बेरीज ही न्यूक्लियसच्या मासपेक्षा काय बाळांनो? जास्त आहे. बरोबर ना? स्लाइटली जास्त आहे. काय म्हटलं मी? स्लाइटली जास्त आहे. मग ह्यांच्यामधला जो मासचा फरक आहे ना, ह्यांच्यामध्ये जो मासचा फरक आहे ना, त्याला काय म्हणायचं? मास डिफेक्ट. त्याला काय म्हणायचं? मास डिफेक्ट. डिफेक्ट म्हणजे फरक. कळलं? म्हणजेच इथंच मी मास डिफेक्टचा फॉर्म्युला लिहिलाय बघा बाळांनो. हे m म्हणजे काय बाळांनो? जे छोटा आहे ते मास ऑफ द न्यूक्लियस. हे m म्हणजे काय? मास ऑफ द न्यूक्लियस. आणि त्यात कॉन्स्टिट्यूटची जर मी बेरीज केली, z म्हणजे काय? प्रोटॉन नंबर आणि n म्हणजे काय? न्यूट्रॉन नंबर. n म्हणजे काय? न्यूट्रॉन नंबर. तो आपण कसा फाइंड आउट करू शकतो? a - z म्हणजे मास नंबर मधनं प्रोटॉन नंबर जर मी वजा केला तर मला मिळणारा नंबर कुठला असतो बाळांनो? न्यूट्रॉन नंबर असतो. कुठला असतो? न्यूट्रॉन नंबर. कळलं का? नक्की? म्हणजे हे जे मी ब्रॅकेट मध्ये ठेवले ते काय बाळांनो सांगा? सम ऑफ द कॉन्स्टिट्यूट ऑफ द न्यूक्लियस च मास असणार आहे. इट इज द सम ऑफ काय सांगितलं बाळांनो? कॉन्स्टिट्यूट ऑफ द न्यूक्लियस. त्यांचं हे मास आहे, मास. आणि हे कुठलं? m म्हणजे काय? न्यूक्लियसचं मास. आणि ऑब्वियसली सम ऑफ कॉन्स्टिट्यूट ऑफ द न्यूक्लियस of the mass is always greater than the mass of the nucleus, and that difference is considered that difference we can consider mass defect. कळलं का? तर मग मास डिफेक्ट ची डेफिनेशन काय करू शकतो आपण? इट इज अ डिफरन्स बिटवीन, हा फरक आहे ना रे बाळांनो. हा काय बाळांनो? व्हॉट इज दिस? इट इज अ डिफरन्स कुणाकुणामधला? मास ऑफ द न्यूक्लियस, मास ऑफ द न्यूक्लियस अँड सम ऑफ कॉन्स्टिट्यूट ऑफ द न्यूक्लियस. हे न्यूक्लियसची कॉन्स्टिट्यूटची बेरीज आणि मासची ह्यांच्यामध्ये असणारा डिफरन्स म्हणजेच काय बाळांनो? मास डिफेक्ट. मास डिफेक्टची डेफिनेशन काय करू शकता? इट इज अ डिफरन्स बिटवीन, इट इज द डिफरन्स. डिफरन्स म्हणजे फरक कुणाकुणामध्ये? डिफरन्स म्हणजे फरक कुणाकुणामध्ये? इट इज अ डिफरन्स बिटवीन मास ऑफ द न्यूक्लियस आणि हे काय? सम ऑफ कॉन्स्टिट्यूट ऑफ द न्यूक्लियस. ह्यांच्यातला डिफरन्सला काय म्हणायचं? मास डिफेक्ट. आणि मास डिफेक्टचा सिम्बॉल काय? डेल्टा m. मास डिफेक्टचा सिम्बॉल काय बाळांनो? डेल्टा m. कळते मी काय सांगत आहे ते? नक्की? मग हे मास डिफेक्ट झाला. क्लिअर झालं का? नक्की? मग सांगा बघूया बाळांनो. मग एकदा हे रिवाइज करूया आपण. बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? इट इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट द न्यूक्लियस फ्रॉम द न्यूक्लियस इज कॉल्ड एज द बाइंडिंग एनर्जी. त्यानंतर मास डिफेक्ट आपण घेतलं. मास डिफेक्ट म्हणजे काय? तर मास डिफेक्टच्या आधी आपण न्यूट्रॉनची संख्या कशी काढायची हे फाइंड आउट करूया. न्यूट्रॉनची संख्या कशी फाइंड आउट करायची? मास नंबर मधनं प्रोटॉन नंबर वजा केला तर काय मिळतो बाळांनो? आपल्याला न्यूट्रॉन नंबर मिळतो. मग a म्हणजे काय? मास नंबर. z म्हणजे काय? प्रोटॉन नंबर. यांचा डिफरन्स म्हणजे काय बाळांनो? न्यूट्रॉन नंबर. कळते मी काय सांगितलं ते? नक्की? आता पुढचा आहे मास डिफेक्ट. मग मास डिफेक्ट कसं न रिप्रेझेंट करतो आपण? डेल्टा m न रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो बाळांनो? डेल्टा m. मग मास डिफेक्ट म्हणजे काय? इट इज अ डिफरन्स म्हणजे फरक कुणाकुणामधला?
मास ऑफ द न्यूक्लियस अँड सम ऑफ द कॉन्स्टिट्यूट ऑफ द न्यूक्लियस. ह्याच्यातला फरक म्हणजेच काय म्हणतो मास. ओके. मग बाइंडिंग एनर्जी म्हणजे बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय? हे बाइंडिंग एनर्जी आपण बघितलं ना, त्याचा फॉर्म्युला काय? तर आइन्स्टाईन रिलेशन प्रत्येकाला माहिती असेल. E इज इक्वल टू काय असतं mc². पण इथे जे मास घ्यायचं आहे ते मास डिफेक्ट घ्यायचं आहे. कुठलं घ्यायचं आहे? मास डिफेक्ट. म्हणजे बघा E इज इक्वल टू mc²च. E इज इक्वल टू mc². कडे कुठलं मास वापरायचं? टोटल मास यूज करायचं नाही. त्या दोन मासेस मधला जो डिफरन्स आहे ना ते मास यूज करायचं. त्याला काय म्हणायचं? मास डिफेक्ट. म्हणजे थोडक्यात काय? E इज इक्वल टू डेल्टा mc². काय सांगा परत एकदा? E इज इक्वल टू E म्हणजे एनर्जी, म्हणजे कुठली एनर्जी? बाइंडिंग एनर्जी. काय असणार आहे? डेल्टा mc². काय सांगितलं? डेल्टा mc². आणि वी कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा m zmp प्लस nmn मायनस m. आपण डेल्टा m ची ही व्हॅल्यू इथं पुट करू शकतो. वरती जो फॉर्म्युला दिला ना डेल्टा m चा, इन ब्रॅकेट zmp प्लस nmn मायनस m, ही इथं मी व्हॅल्यू पुट करू शकतो. कळलं ना प्रत्येकाला? मास डिफेक्ट प्रत्येकाला आयडिया आली असेल. आणि बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय? E इज इक्वल टू mc². हे आइन्स्टाईनचं रिलेशनच कुणाचा पळवणं फॉर्म्युला आहे? बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आहे. फक्त फरक काय पळवणं? m च्या कुठलं m घ्यायचं हे कळालं पाहिजे. कुठलं m घ्यायचं तुम्हाला कळलं पाहिजे. कोणतं m घ्यायचं आपण? डेल्टा m. डेल्टा m म्हणजे काय? मास डिफेक्ट. ओके. मग आता आपल्याला काय स्टडी करायचं पुढे? बाइंडिंग एनर्जी कर्व. बाइंडिंग एनर्जी कर्व म्हणजे काय? जर आपण पिरियॉडिक टेबल बघितला पळवणं, पिरियॉडिक टेबल मध्ये पहिला एलिमेंट आहे हायड्रोजन, नंतर आहे हेलियम, नंतर परत त्याच्या खाली असणार आहे हायड्रोजनच्या खाली असणार आहे लिथियम. असं आपण पिरियॉडिक टेबल मध्ये वेगवेगळे एलिमेंट सिक्वेन्शियली ऍड केले. बरोबर ना? मग प्रत्येक न्यूक्लियसचं आपण काय केलं? या पद्धतीने बाइंडिंग एनर्जी फाइंड आउट करायची. कशी बाइंडिंग एनर्जी फाइंड आउट करायची? पहिल्यांदा त्या दोन मासेसचा फरक फाइंड आउट करायचा. जसं आता आपण हेलियमचा फाइंड आउट केला ना, जसं आपण आता हेलियमचा डिफरन्स फाइंड आउट केला ना, सेम त्याच पद्धतीने हायड्रोजनचा न्यूक्लियसचं मास आणि प्रोटॉनचं मास यांचा डिफरन्स घ्यायचा. त्याला मास डिफेक्ट म्हणते. कुणाचा? हायड्रोजनचा. बरोबर ना? मग ते मास डिफेक्ट जेवढा आला ना, मास मधला जो फरक आला ना, त्याला इंटू c² करायचं. म्हणजे काय मिळणार? बाइंडिंग एनर्जी मिळणार. आपल्याला काय मिळणार? बाइंडिंग एनर्जी मिळणार. आणि त्याला त्या एलिमेंटच्या मास नंबरने डिवाइड करायचं. कळलं? म्हणजे प्रत्येक पार्टिकलला मिळणारी बाइंडिंग एनर्जी आपल्याला मिळते. त्याला काय म्हणायचं? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. त्याला काय म्हणायचं? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. कारण या फॉर्म्युल्यावरनं जी मिळते बाळांनो ती टोटल बाइंडिंग एनर्जी. ती कोणती मिळणार बाळांनो? टोटल बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे काय? प्रत्येक पार्टिकलला मिळणारी बाइंडिंग एनर्जी. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याला जर आपण a ने डिवाइड केलं, म्हणजे मास ने डिवाइड केलं, तर आपल्याला काय मिळते? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन मिळणार. कळलं का? एक सिंपल सांगतो बाळांनो. दोन बॉईज आहेत आपल्याकडे, समजा दोन बॉईज आहेत आणि माझ्याकडे समजा 10 रुपीज आहेत. किती रुपीज आहेत बाळांनो? 10 रुपीज. मग टोटल रुपीज किती झाली बाळांनो? 10 रुपीज. बरोबर ना? मी ते दोघांना दिले. तर प्रत्येकाला ह्याला आणि म्हणजे पर बॉईज किती असणार? मग मी काय करणार? टोटल नंबर ऑफ बॉईज किती? 2. म्हणजे 10 अमाउंटला 2 ने जर मी डिवाइड केलं तर प्रत्येक बॉयला मिळणारी अमाउंट मिळेल. समजा टोटल बॉईज आहेत आपल्याकडे 4 आहेत. किती बॉईज आहेत बाळांनो? 4. कळलं का? आणि टोटल बॉईज आहेत समजा 5 आहेत. किती आहेत? 5. आणि परत माझ्याकडे किती रुपीज आहेत? 10 रुपीजच आहेत. मी 10 ला 5 ने टोटल नंबर ऑफ बॉईज ने डिवाइड करणार. म्हणजे किती ने डिवाइड करणार? 5 ने. तर आन्सर किती येणार? 2. म्हणजे प्रत्येक बॉईजला किती रुपीज मिळणार आहे? 2. कळलं का? त्याच पद्धतीनं जी टोटल बाइंडिंग एनर्जी आली ना, जी टोटल बाइंडिंग एनर्जी आली ना, त्याला मी a ने डिवाइड करणार. a म्हणजे काय? मास नंबर. मास नंबर म्हणजे काय? त्या न्यूक्लियस मध्ये किती पार्टिकल प्रेझेंट आहेत ते सांगतो. व्हॉट इज मीन बाय मास नंबर? मास नंबर रिप्रेझेंट द टोटल नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन दी न्यूक्लियस. Mass number represents the total number of particles present in the nucleus. That's why when we divide that equation by A, we will get binding energy per nucleon. ज्यावेळी आपण ह्या इक्वेशनला A ने डिवाइड करणार तेव्हा आपल्याला काय मिळणार बाळांनो? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन. म्हणजे प्रत्येक पार्टिकलला किती बाइंडिंग एनर्जी मिळते असते ते आपल्याला मिळू शकते. कळलं ना? ओके. मग असं आपण प्रत्येक एलिमेंटचे समजा बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट केली. हायड्रोजन ॲटमची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन, हेलियम ॲटमची, असं प्रत्येक एलिमेंटची समजा आपण बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट केली आणि त्याचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर तो अशा पद्धतीने मिळते. कर्व मिळते बघा. मग y ऍक्सिसला मी बाइंडिंग एनर्जी म्हणजे y ऍक्सिसला मी बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन घेतली आणि x ऍक्सिसला मी मास नंबर डिवाइड केला. म्हणजे इथं 2 ला इथे येणार बघा. हायड्रोजन हेलियम ॲटम किती असतो? हायड्रोजन किती असतो बाळांनो? 1 असतो. हायड्रोजनचा मास नंबर किती? 1. हेलियमचा किती? 2. 0 पासून घ्यायचं नाही. कळलं का? म्हणजे ह्यो ग्राफ काढताना काळजी कोणती घ्यायची ते सांगा बरं. ह्यो ग्राफ आहे ना, हा y ऍक्सिसला टच करायचा. हा ग्राफ आहे ना, हा y ऍक्सिसला टच करायचा. जर तुम्ही हा y ऍक्सिसला टच केला याचा अर्थ काय? मास नंबर 0 असणारा एलिमेंट आहे पिरियॉडिक टेबल मध्ये. मग तुम्हीच सांगा मास नंबर 0 असणारा एलिमेंट आहे का पिरियॉडिक टेबल मध्ये? नाही.
मास नंबर कुठनं स्टार्ट होतात, हायड्रोजन पासून, किती 1 पासून स्टार्ट होतात ना. म्हणून हा ग्राफ काढताना वाय ऍक्सिसला टच होता कामा नाही, हे एक लक्षात ठेवायचं. कळलं? म्हणजे हा ग्राफ वाय ऍक्सिसला टच होता कामा नाही. कळलं? मग हा एनर्जी वाढत गेली, ऑब्झर्व झाली, इन्क्रीज होत जाते. नंतर काही वेळेला ती स्टेडी होते, म्हणजे बऱ्यापैकी कॉन्स्टंट होते, नंतर ती परत डिक्रीज होते. ओके. मग याच्यावर काय सांगू शकतो बघा आपण, साधारण असं ऑब्झर्व झाले आपल्याला याच्यामध्ये की 50 किंवा 40 पर्यंतचे इलिमेंट, 50 to 40 पर्यंतचे इलिमेंट आपण लाईट न्यूक्लियस म्हणू शकतो, हलके न्यूक्लियस. कारण त्याच्यामध्ये ज्याचा मास नंबर समजा हेलियमचा मास नंबर आहे 2, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, हेलियमचा मास नंबर किती आहे बघा, 4 आहे. हेलियमचा मास नंबर किती आहे, 4. याचा अर्थ काय, हेलियम मध्ये किती पार्टिकल आहे, 4 पार्टिकल, बरोबर ना. मग मास नंबर रिप्रेझेंट द टोटल नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन द न्यूक्लियस. मास नंबर म्हणजे काय रिप्रेझेंट करते बघा, टोटल नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन द न्यूक्लियस रिप्रेझेंट करते. ओके. त्या न्यूक्लियस मध्ये किती पार्टिकल हे रिप्रेझेंट करून करते मास नंबर. ओके. मग साधारण ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास नंबर ज्यांचा 40 ते 50 च्या आत आहे, बिलो आहे, ज्यांचा मास नंबर 40 पेक्षा बिलो किंवा 50 पेक्षा बिलो आहे, त्यात म्हणजे थोडक्यात हे ज्यांचा मास नंबर 50 पेक्षा बिलो आहे, 50 धरा, किती धरा तुम्ही, 50 पेक्षा कमी, त्यांना लाईट न्यूक्लियस पाहिजे, म्हणजे हलके न्यूक्लियस. कळलं? आणि ज्यांचा मास नंबर अबो 80 आहे, म्हणजे ज्यांच्यात 80 पेक्षा जास्त पार्टिकल आहे, ज्यांच्यामध्ये 80 पेक्षा जास्त पार्टिकल आहे, त्याला काय म्हणायचं, हेवी एलिमेंट किंवा हेवी न्यूक्लियस. त्याला काय म्हणायचं, हेवी न्यूक्लियस. आणि करेक्ट त्याच्या जे मध्ये लाय करतात त्याला काय म्हणायचं, स्टेबल न्यूक्लियर. त्याला काय म्हणायचं, स्टेबल न्यूक्लियर. कळलं का? म्हणजे बिलो 50 जे न्यूक्लियस आहे त्याला काय म्हणायचं बघा, ज्याच्यामध्ये हायड्रोजन येणार, हेलियम येणार, लिथियम येणार, कार्बन येणार, या सगळ्या एलिमेंटला काय म्हणायचं बघा, लाईट न्यूक्लियस. ओके. आणि हे ज्यांचा मास नंबर 80 च्या पुढे आहे, जसं युरेनियम आहे, थोरियम आहे, जे रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आहेत, त्यांचा मास नंबर ऑब्व्हियसली कशाच्या पुढे असणार म्हणून 80 च्या पुढे असणार आहे. मी एक एक्झाम्पल दिलं, युरेनियम दिलं, थोरियम दिलं. ओके. त्यांचा 80 च्या पुढे आहे. ओके. मग त्यांना काय म्हणायचं, हेवी एलिमेंट किंवा हेवी न्यूक्लियस. आणि ज्यांचा करेक्ट मध्ये आहे 50 ते 80 च्या, त्याला काय म्हणायचं, स्टेबल न्यूक्लियस. जसं आयर्नचा मास नंबर घेतला तर तो 56 येतोय, मग तो बघा 50 आणि 80 च्या मध्ये लाय करतो ना. कळलं का? म्हणजे ह्या ग्राफला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. बिलो 50 आहे त्याला काय म्हणायचं, लाईट न्यूक्लियस. 50 to 80 आहे त्याला काय म्हणायचं, स्टेबल न्यूक्लियस. आणि अबो 80 काय म्हणायचं म्हणून, हेवी न्यूक्लियस म्हणायचं. ओके. मग मला तुम्ही सांगा, लाईट न्यूक्लियसचा बाइंडिंग एनर्जी बघा, याची बाइंडिंग एनर्जी कमी आहे, याची पण कमी आहे, म्हणजे थोडक्यात बाइंडिंग एनर्जी वाढत गेली. ओके. खरं इथपर्यंत कमीच आहे ना बाइंडिंग एनर्जी, म्हणजे 50 पर्यंत बाइंडिंग एनर्जी बघा. आता समजा मी इथे किती धरली, 7 पर्यंत धरली, म्हणजे जर तुम्ही 50 पर्यंत गेला, सगळ्यांची बाइंडिंग एनर्जी काय ते 7 च्या बिलोच येते, बरोबर ना. बिलो 7 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंतच येते. म्हणजे थोडक्यात काय, जे हलकी एलिमेंट आहे त्यांची इकडे बाइंडिंग एनर्जी कशी काढणार तुम्ही बाळांनो, काही नाही, फक्त प्रोजेक्शन वाय ऍक्सिस वर घ्यायचं, वाय ऍक्सिस नवीन टच करायचं की तुमची बाइंडिंग ते 7 पर्यंत धरूया आपण, 7 पर्यंत एक मिनिमम बाइंडिंग एनर्जी आपण पकडली. तर इथं 1 2 3 4 5 6 आणि 7 आहे. मग समजा मी इथं असं प्रोजेक्शन पकडत चाललेलो आहे, म्हणजे इकडं सरळ हॉरिझॉन्टली इथे यायचं, तुम्हाला त्याची बाइंडिंग एनर्जी कळणार. कळलं का? मग असं मी जर मी 50 पर्यंत गेलो तर त्याची बाइंडिंग एनर्जी कमीच दिसते मला. बघा की इथं पकडा, हायड्रोजनची पकडली मी, हेलियमची पकडली, लिथियमची पकडली, मला कमी मिळते बाइंडिंग एनर्जी. जर मी हेवी न्यूक्लियस घेतली, हेवी न्यूक्लियस ज्यांचा मास नंबर जास्त आहे, तर त्यांचं पण बघा प्रोजेक्शन बघा, इथंच मिळतं, त्यांचं पण प्रोजेक्शन बघा कमीच मिळतं. म्हणजे एक महत्वाची गोष्ट मला इथे कळते, जे जड न्यूक्लियस आहे, जड न्यूक्लियस, हेवी न्यूक्लियस, त्यांचं पण प्रोजेक्शन जर मी बघितलं वाय ऍक्सिस वर, तर ते बाइंडिंग एनर्जी काय मिळते बघा, कमीच असते. आणि जे हलके न्यूक्लियस आहे त्यांची पण बाइंडिंग एनर्जी काय असते, कमीच असते. आणि जे हेवी न्यूक्लियस आहे त्यांची पण बाइंडिंग एनर्जी काय असते बघा, लेस असते. मग स्टेटमेंट काय करता येईल मला, द लाईट न्यूक्लियर हॅव्हिंग लो बाइंडिंग एनर्जी, जे हलके न्यूक्लियस आहेत ना त्यांची बाइंडिंग एनर्जी काय बघा, कमी आहे. हेवी न्यूक्लियर हॅव्हिंग लो बाइंडिंग एनर्जी अँड लाईट न्यूक्लियर आल्सो हॅव्हिंग लो बाइंडिंग एनर्जी. म्हणजे जे जड न्यूक्लियस आहेत त्यांची पण बाइंडिंग एनर्जी कमी असते, आणि जे हलके न्यूक्लियस आहेत त्यांची पण बाइंडिंग एनर्जी कमीच असते, लेस असते. मग सगळ्यात जास्त बाइंडिंग एनर्जी कोणाची, जे स्टेबल न्यूक्लियस. स्टेबल म्हणजे कोणती बाळांनो, ज्यांचा मास नंबर किती ते किती सांगितलं मी, 50 ते 80 यांच्यामध्ये लाय करतो, त्याला काय म्हणायचं बाळांनो, स्टेबल न्यूक्लियर. त्याला काय म्हणायचं, स्टेबल न्यूक्लियर. त्यांची बाइंडिंग एनर्जी बघा साधारण 8 किंवा 8 च्या पुढे मिळते, बरोबर ना. म्हणजे कुणाची बाइंडिंग एनर्जी सगळ्यात जास्त आहे,
स्टेबल एलिमेंटची, म्हणजे यांचा मास नंबर 50 ते 80 याच्या मध्ये लाय करतो ते एलिमेंट स्टेबल आहे, ते जास्त त्यांचा न्यूक्लियस जास्त ताकदीने बाइंड केलेला आहे, म्हणजे एकत्र आलेला आहे. त्यामुळे ते एलिमेंट जास्त ताकदीने जर ते एकत्र असतील तर त्यांना सेपरेट करायला जास्त एनर्जी लागते, म्हणजे ते स्थिर आहे, त्यांना सेपरेट करू शकत नाही इझिली त्यांना सेपरेट करता येत नाही, म्हणजे ते स्थिर झाले. स्थिर म्हणजे काय, स्टेबल झाले. कळालं का मी काय सांगते, म्हणजे ह्यांना हे एलिमेंटची बाइंडिंग एनर्जी जास्त असल्यामुळे ते स्टेबल आहे. हे एलिमेंट का स्टेबल आहे, त्यांची बाइंडिंग एनर्जी जास्त, मग त्यांची बाइंडिंग एनर्जी किती असते बघा, जास्त असते. मग सगळ्यात जास्त बाइंडिंग एनर्जी कुणाची आहे पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त बाइंडिंग एनर्जी कुणाची आहे, तर सगळ्यात जास्त बाइंडिंग एनर्जी आयर्नची. कितीच्या बघा, आयर्नची. मग आयर्नची मास नंबर किती असतो, 56 असतो. आयर्नचा मास नंबर किती असतो, 56 म्हणजे किती, 56. तर आयर्नची बाइंडिंग एनर्जी मॅक्झिमम आहे, इट्स ओके. तर किती मॅक्झिमम, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे, तर त्याची व्हॅल्यू आहे 8.8. किती सांगितली बघा, अप्रॉक्सिमेटली सांगतो मी तुम्हाला, 8.8 आहे. कळलं का, किंवा 8.76 काही वेळेला 7-8 पण म्हणतात. तुम्ही राऊंड अप किती धरा बघा समजण्यासाठी, 8.8 आहे. आयर्नची बाइंडिंग एनर्जी अप्रॉक्सिमेटली किती आहे, 8.8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. किती असते बघा, ही बाइंडिंग एनर्जी कशा म्हणते बघा, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. कळलं, या बाइंडिंग एनर्जीच्या कर्व मध्ये आपल्याला काय काय सांगता येते बघा, खूप पॉइंट सांगता येतात. जर बाइंडिंग एनर्जीचा कर्व एक्सप्लेन करा म्हटलं तर खूप गोष्टी सांगतात. जर तुम्ही हा कर्व प्रॉपर जर काढला प्रॉपर, तर तुम्हाला त्याचा अर्धा मार्क मिळेल. ओके, त्यात पहिला पॉइंट केलाय, द ग्राफ ऑफ बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियर वर्सेस मास नंबर, द ग्राफ इज प्लॉटेड. ओके, किंवा कर्व इज प्लॉटेड, आणि हा कर्व इथे ड्रॉ करायचा, त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. त्याच्यामध्ये काय सांगणार, लाईट एलिमेंटची बाइंडिंग एनर्जी काय असते, लेस असते. हेवी एलिमेंटची बाइंडिंग एनर्जी काय असते, लेसच असते, कमीच असते. मग कुणाची बाइंडिंग एनर्जी असते, द एलिमेंट विच आर स्टेबल विच हॅविंग हाय बाइंडिंग एनर्जी. मग स्टेबल एलिमेंटचा मास नंबर कुठून कुठपर्यंत आहे, 50 to 80. कळलं का, विच एलिमेंट हॅविंग हायेस्ट बाइंडिंग एनर्जी, कुणाची बाइंडिंग एनर्जी सगळ्यात जास्त आहे, ऑब्वियसली आयर्नची. किती आहे ती बाइंडिंग एनर्जी, किती आहे, 8.8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि त्याचा मास नंबर किती आहे आयर्नचा, 56. किती आहे, 56. ओके, आता एक महत्त्वाची गोष्ट, या हलक्या एलिमेंट मध्ये, लाईट एलिमेंट मध्ये किंवा लाईट न्यूक्लियस मध्ये कुठली रिएक्शन होते, फ्युजन म्हणजे एकत्र येणे. हे हलके आहेत, म्हणजे एकत्र आल्यामुळे जड न्यूक्लियस तयार करतात. कळलं का, हलके एकत्र येऊन जड न्यूक्लियस तयार करतात, आणि हे जड न्यूक्लियस काय करतात, स्प्लिट होतात. हेवी न्यूक्लियस काय होते, स्प्लिट होते, आणि हलके न्यूक्लियस उलट होते. म्हणजे लाईट एलिमेंट कशामध्ये कन्वर्ट होते पण, हेवी मध्ये, फ्युजन मध्ये, आणि हेवी न्यूक्लियस कशामध्ये कन्वर्ट होते, स्प्लिट होऊन लाईट न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट होते. कळलं का, त्यामुळे लाईट एलिमेंट मध्ये कुठली रिएक्शन घडते बाळांनो, लाईट एलिमेंट मध्ये कोणती रिएक्शन घडते, लाईट म्हणजे हलका, हलके एलिमेंट काय होतात, एकत्र येतात. एकत्र येणे म्हणजे काय, फ्यूज होणे. फ्यूज म्हणजे काय, एकत्र येणे. फिशन म्हणजे काय, तुकडे होणे. कळलं का, फिशन आणि फ्युजन दोन वर्ड सेम होतात, खरं त्याचा फरक आहे. फ्यूज म्हणजे काय, एक होणे, आणि फिशन म्हणजे तुकडे होणे. कळलं का, मग इथे एकत्र आले म्हणजे कोणती रिएक्शन, फ्युजन. इथं वेगळे झाले म्हणजे कोणती रिएक्शन, फिशन. ऑब्वियसली तो न्यूक्लियस मोठा आहे, हेवी न्यूक्लियस ब्रेक होऊ शकतो. कळलं का, कारण हलका न्यूक्लियस छोटा आहे, तो ब्रेक व्हायला त्याला मास ऑलरेडी कमी आहे, आणि अजून ब्रेक होण्याची पॉसिबिलिटी ऑब्वियसली त्याची काय असणार आहे, कमी असते. कळलं का, त्यामुळे लाईट एलिमेंट मध्ये कोणती रिएक्शन होते, फ्युजन म्हणजे एक आहे, आणि हेवी एलिमेंट मध्ये कुठली रिएक्शन होते, फिशन म्हणजे सेपरेट. कळलं का, आणि कुठलीही रिएक्शन होते, एक लक्षात ठेवा, कुठलीही रिएक्शन होते, फिशन होते नाहीतर फ्युजन होते, जो प्रोडक्ट तयार झालाय किंवा जो रिझल्ट आपल्याला मिळालाय त्याची बाइंडिंग एनर्जी ऑब्वियसली काय झाली असते बघा, रिएक्टंट पेक्षा इन्क्रीज झालेली असते. म्हणजे फिशन रिएक्शन होते नाहीतर फ्युजन रिएक्शन होते, जो प्रोडक्ट आपल्याला राईट साइडला मिळाला. कळलं का, जो प्रोडक्ट आपल्याला राईट साइड मिळाला किंवा डॉटर एलिमेंट जे राईट साइडला मिळाले त्याची बाइंडिंग एनर्जी ऑब्वियसली काय झाली असते बघा, लेफ्ट पेक्षा राईटला इन्क्रीज झालेली दिसते. कळलं का, हे तुम्हाला पुढच्या आर्टिकल मध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके, नक्की कळलंय. म्हणजे आज आपण काय काय स्टडी केलं बघा, 2 मिनिटात रिवाइज करूया. बाइंडिंग एनर्जीची डेफिनेशन काय केली, तिची डेफिनेशन काय होती, द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट द न्यूक्लियस फ्रॉम द न्यूक्लियस. व्हॉट इज द मास डिफेक्ट, मास डिफेक्ट म्हणजे काय, इट इज डिफरन्स, फरक आहे कुणाकुणामध्ये, मास ऑफ द न्यूक्लियस अँड सम ऑफ द कॉन्स्टिट्यूट ऑफ द न्यूक्लियस. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बाइंडिंग एनर्जी, डेल्टा m c². नाउ आफ्टर दैट देन वी प्लॉट द ग्राफ ऑफ बाइंडिंग एनर्जी per nucleon versus the mass number. The graph nature is as shown on the board. बोर्ड वर तुम्हाला ग्राफ नेचर दाखवले. लाईट एलिमेंटची बाइंडिंग एनर्जी काय असते, लेस असते.
हेवी एलिमेंटची बाइंडिंग एनर्जी काय असते लेस. मग सगळ्यात जास्त कुणाची असते स्टेबल एलिमेंट. स्टेबल एलिमेंट हॅव्हिंग हाय बाइंडिंग एनर्जी, त्याचा मास नंबर कुठून कुठपर्यंत लाय करतो 50 to 80. सगळ्यात हायेस्ट बाइंडिंग एनर्जी कुणाची आहे आयर्नची, किती 8.8 आहे. त्याचा मास नंबर किती आयर्नचा, द मास नंबर ऑफ आयर्न इज 56. ओके. इन लाईट एलिमेंट हलके एलिमेंट मध्ये कोणती रिएक्शन घडते फ्युजन, आणि हेवी एलिमेंट मध्ये कोणती घडते म्हणून फिशन. दोन्ही रिएक्शन मध्ये प्रोडक्ट आहे त्यांची बाइंडिंग एनर्जी काय झाली असते बघा इनक्रीज झालेली असते. ओके. पुढच्या लेक्चर मध्ये आपण फिशन रिएक्शन फ्युजन रिएक्शन ही स्टडी करणार आहोत. ओके. थोडक्यात आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये न्यूक्लिअर रिएक्शन स्टडी करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही केमिकल रिएक्शन स्टडी केली असते, आता ह्याच्या पुढे आपल्याला काय स्टडी करायचं बघा न्यूक्लिअर रिएक्शन स्टडी करायच्या आहेत. ओके.